मनोज जरांगेंची तब्येत अचानक बिघडलेली आहे आणि संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांना उपचारांसाठी दाखल करण्यात आलेलं आहे। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील जे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वेळोवेळी आक्रमक झालेले आहेत, तसंच मराठा आरक्षणासाठी वेळोवेळी त्यांनी तीव्र आंदोलन छेडलेलं आहे। उपोषणाच्या माध्यमातून, मोर्चांच्या माध्यमातून त्या मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावलेली आहे आणि संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलेलं आहे। गणेश जाधव आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। गणेश, खरं तर एक सगळ्यात महत्त्वाचं कारण जरांगे पाटील यांची तब्येत खालवण्याचं सततची उपोषणं आणि तीही अत्यंत कडक तीव्र अशी उपोषणं त्यांनी केलेली आहेत आणि त्यामुळे कुठेतरी त्यांच्या प्रकृतीवर सुद्धा या सगळ्याचा परिणाम झालेला आहे। काय माहिती आहे? मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील जे आहेत ते वेळोवेळी मराठा आरक्षणासाठी त्यांनी आपली भूमिका जी आहे आंदोलन केलेली आहेत आणि उपोषण करून त्यांनी आपली भूमिका मांडलेली आहे। परंतु आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती अचानक अस्वस्थ झालेली आहे। त्यामुळे दुपारी त्यांना जे आहे छत्रपती संभाजीनगरकडे हलवण्यात आलेलं आहे आणि छत्रपती संभाजीनगर मधील गॅलेक्सी हॉटेलमध्ये त्यांचा उपचार सुरू आहे। नेहा, नक्कीच गणेश, खरं तर कालच जरांगे पाटील यांनी सरकारला इशारा दिला होता की 29 ऑगस्ट पासून आम्ही मुंबईत येणार आहोत आणि मोठ्या संख्येनं आरक्षणासंदर्भात आता एक प्रकारे युद्ध छेडणार आहोत, रणशिंग फुंकणार आहोत। आणि आता अचानक जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली आहे आणि साहजिकच आहे, तब्येतीचं कारण त्यांच्याकडे आहेच आणि तब्येत सांभाळणं खरं तर सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे कुठेतरी त्यांच्या या प्रकृती अस्वास्थ्याची बातमी ऐकून जो मराठा आंदोलक आहे तो सुद्धा कुठेतरी चिंतेत सापडलेला आहे। नक्की, निश्चितच नाही आता की त्यांनी 29 ऑगस्टला जो आहे तो उपोषणाचा इशारा दिलेला आहे मुंबईचा आणि त्यानिमित्त आता त्यांची तयारी देखील सुरू झालेली आहे। मराठा आंदोलक जे आहेत अनेक गावागावातून त्यांना प्रतिसाद देखील मिळताना दिसतोय आणि त्या पद्धतीने त्यांची आता मुंबईच्या ह्याच्या निमित्त जे आहे त्यांच्या आंदोलनानिमित्त जे आहे तयारी सुरू आहे आणि त्यामुळे आता मराठा आंदोलकांमध्ये देखील चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे। मात्र मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती आता उन्हामुळे थोडं अस्वस्थ वाटू लागल्याने ते गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जे आहे ते भरती झालेलं आहे आणि त्यांची प्रकृती जी आहे लवकरच निश्चितच चांगली होईल। नक्कीच, धन्यवाद गणेश या सगळ्या माहितीबद्दल। तर आपण पाहतोय मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावलेली आहे, त्यांना संभाजीनगरमध्ये रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलं आहे।